तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपलं बसा याच्यावर या पॉडकास्ट मध्ये. तर आज आपल्या संग जुळल्या जाणारे महान तांत्रिक चुत्या बाबा. तर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया चुत्या बाबा यांचं. तर बघू शकता मित्रांनो, आज आपल्या संग जुळलेले महान तांत्रिक चुत्या बाबा. अरे मूर्खा, चुत्या नाही भूतिया बाबा, भस्म करून टाकेल. सॉरी गुतिया बाबा. तर मग बाबा मला एक गोष्ट सांगा, तुमचं हे गुतिया नाव असं कसं पडलं बरं? अरे एका चुत्यामुळे माझं नाव भूतिया पडलं. त्याला लय मोठा इतिहास आहे. लय मोठा इतिहास आहे का? लय मोठा. जाऊ दे मग, एवढा टाइम नाही आपल्याकडे बाबा. अबे साले, जो माफ करना मैं जो. तर मग बाबा मला एक गोष्ट सांगा, भूतांचे प्रकार किती असतात किंवा भूत कसे मागे लागतात? तो तर बालक, भूत आणि माणसं एकसारखेच असतात. भूत आणि माणसं एकाच गोष्टीच्या मागे लागतात, ती म्हणजे चूक. बाबा अरे चुकीच्या गोष्टी केल्यामुळे मागे लागतात असं म्हणायचंय असं मला. म्हणायचंय का? हा. घाबरलो ना. भूतिया बाबा, सॉरी भूतिया बाबा. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. बर बाबा, मग मला असंच एक गोष्ट सांगा, मग भूतांचे प्रकार नेमके किती असतात? तो बालक, भूतांचे प्रकार, भूत खूप आहेत. भूत नंबर 1, गांजा भूत. गांजा भूत? अर्धा डोक्यात पाणी झालं का बाबा? गांजा भूत कुठून आणलं तू? अरे पारखा, गांजा भूत म्हणजे त्यांच्या गांजापून झांजा वाजता आणि त्यांच्या प्रेमात राजाहून वासून जाते, ते म्हणजे गांजा भूत. बाबा आता भूतच नाही राहत. तुला बघायचंय? हा. बघायचंय? हा. मारू आणतात नाही बाबा, नाही. हा. गांजा भूत. तर आपल्याला तुम्ही बघू शकता, चुत्या बाबांनी आपल्याला सांगितलंय अरे काही. भूतिया नाही रे, भूतिया. भूतिया बाबा. Sorry बाबा, sorry. भूतिया भस्म करून टाकी. तर भूत्या बाबांनी आपल्याला गांजा भूताबद्दल सांगितलेलं आहे. तर सर्वप्रथम भूत आपल्याला इथे निघलेलं आहे गांजा भूत. ठीक आहे बाबा, मग मला आता असंच एक गोष्ट सांगा, भूत क्रमांक 2 कुठलं? भूत क्रमांक 2, गवताळ भूत. गवताळ भूत? अरे मूर्खा, गवताळ भूत म्हणजे जे गवताळात जाऊन बाबा भैताळपणा करतात, ते म्हणजे गवताळ भूत. हा. जय भूतिया. गवताळ भूत? तुला बघायचंय? बघायचंय गवताळ? नाही बाबा, नाही. जय भूतिया. तर बघू शकतात आपल्याला चुत्या बाबांकडून आपल्याला दुसरा नंबर. भूतिया बाई रे, भूतिया बाबा, भूतिया. सॉरी बाबा, सॉरी, क्षमा असावी. तर आपल्याला भूत्या बाबांकडून भूत क्रमांक 2 म्हणजे गवताळ भूत. तर चला आपण जाऊया तिसऱ्या भूताकडं. तर बाबा मला एक गोष्ट सांगा, मग तिसऱ्या क्रमांकावर जे भूत आहे त्याच्याबद्दल काय सांगशाल मला तुम्ही? तिसऱ्या क्रमांकाचं भूत म्हणजे चिचुंद्री भूत. चिचुंद्री भूत? काय खोटा बोलू राहिला बाबा यार तू. तुला काय वाटू राहिलं? डेंगा मारू राहिलो? अम्मा, नाही, मी डेंगा मारू राहिलो. अम्मा, मी डेंगा मारू राहिलो. अम्मा. अरे हा भूतियाचा अपमान आहे, चाललो मी. अरे बाबा, नाही बाबा. बरं बाबा, मला एक गोष्ट सांग, मी आतापर्यंत संजू राठोडची सुंदरी ऐकली होती, चिचुंद्री पहिलेच ऐकू राहिलो यार मी. अरे मूर्खा, हे सगळं डेंजर भूत आहे. डेंजर भूत? अरे सगळं डेंजर भूत आहे. डेंजर भूत? हे भूत म्हणजे चिचुंद्री भूत, जिला आपण सुंदरी समजतो आणि ज्या सुंदरी पायी आयुष्याची उंदरी होऊन जाते, ती म्हणजे चिचुंद्री भूत. हे बाबा, मग मला सांगा, या भूताचे लक्षण कसे ओळखायचे? या भूताचे लक्षण, हं? या भूताचे लक्षण, हं? या भूताचे लक्षण. अरे सांग ना बाबा. मी नसतो सांगत. सांगा ना बाबा. मी नसतो सांगत. बाबा सांगा बाबा. मी नसतो सांगत. अहो बाबा सांगा. अरे मी नसतो सांगत बोललो तुला यार. अरे सांग ना बाबा. एकाच गोष्टीवर सांगा. सांग. हा. सांगू का? हा. सांगू का? हा. काय शब्द नाही, आपल्या केव्हा बसलो येडात तलाप लागले यार. हे ना काय शब्द रे कोणतरी यार. जय भूतिया. तर बघू शकतात मित्रांनो, चुत्या बाबांकडनं आपल्याला भूतिया बाबा. अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. क्षमा असावी बाबा, माफ करावे. हे तुमचं नाव इतकं भारी ना, का त्याला गु लावा का चू लावा तेच समजा ना. जय भूतिया. तर बघू शकतात मित्रांनो, आपल्याला भूतिया बाबांकडे 3 नंबरच्या भूतांचं एक खूप संदर्भ असं स्पष्टीकरण आपल्याला छानपणे भेटलेलं आहे. तर बाबा मला असंच एक गोष्ट सांगा, भूतांचा तुमचा कधी सामना झालाय का? भूत भूत अरे भूत हा भूत. भूत आणि माझा कित्येक वेळेस सामना झालेला आहे.
काय डेंगे देऊ राहिले बाबा? नाही नाही, म्हणजे मी डँगे देऊ राहिलो. अम्मा नाही नाही, म्हणजे मी डँगे देऊ राहिलो. अम्मा नाही नाही, मी तुला डँगे देऊ राहिलो. अम्मा मी तुला डँगे वाटू राहिलो. अम्मा डेंगे हा. डेंग्या. अम्मा अरे मेंग्या वांग्या खाऊन जेव्हा शेवग्याच्या शेंगा हाणल ना तुला, तेव्हा तुला वाटल खरं खरं मग काय भूतिया. काय बाबा बरं जाऊ दे, मला सोडा झाला. कुठं सामना झाला भूताचा तुमचा? भूत हा. भूत हा. अरे भूता मी खिशात घेऊन येतो. काय डेंगे देऊ राहिला यार वा हे तुला खोटं वाटू राहिलं. अम्मा अरे खिशात या, खिशात वीस भूत काढू का बाहेर काढू? नाही नाही बाबा नाही काढू नका. जय भूतिया. या भूतांचा बाहेर काढण्याचा वेळ काय असतो बाबा? अरे बालका, हम्म. यांचा एक विशिष्ट वेळ असतो. कुठला वेळ बाबा? ते नसतं सांगत मी. बाबा सांगा ना, आपल्या प्रेक्षकांना ऐकायचंय. अंतर मंतर जादू कलांतर, चिल्ड वियर किंगफिशर जवळ कर, लांब ठेव अंतर. बोल क्वार्टर आता आणतो की नंतर? नंतर आणू ना बाबा, आपला शो झाल्यावर. म्हणजे नाही. जय भूतिया. हे भूत कधी बाहेर निघतात तुला माहितीये का? कधी? हे भूत कधी बाहेर निघतात तुला माहितीये का? केव्हा बाबा? हे भूत कधी बाहेर निघता हम्म. हे तुला माहिती का? नाही. निवडणुकीच्या वेळेस. निवडणुकीच्या वेळेस अरे काय उमेदवारीचे फॉर्म भरते का ते भूत? आहा, निवडणुकीचे फॉर्म ते नाही भरत. मग निवडणुकीचे फॉर्म मी भरतो. हे? आणि ते रात्रीचे पैसे वाटायला जातात. हा, जय भूतिया. अरे काय याडा बेड झाला काय डेंगे देऊ राहिला तू? तुला डेंगे वाटत? हा. तुला डेंगे वाटत? हा. डेंगे वाटतंय? हा. अरे गेंगे 21 आपण पाहून घे. याला काय करावं याला? तर बघू शकतात मित्रांनो, चुत्या बाबांनी आपल्याला अरे भूतिया नाही रे, भूतिया. भूतिया बाबा. बाकडात लात घालत जाऊ तुला कळलं. क्षमा असावी बाबा. जय भूतिया. एका बाबा तुमच्या गुरुने पण नाव असं ठेवलंय ना. तर बघू शकतात मित्रांनो, गुत्या बाबांनी खूप छानपणे आपल्याला अनुभव सांगितला. तर गुत्या बाबा, मला सांगा कधी तुम्ही भूतांसंग बोलले का? भूतान संग बोललो. हा. भूतान संग बोललो. हा. अरे भूत वो मला चड्डीत मुद्दा. हे? काय बाबा? तुला माहिती का माझ्यासमोर एकदा कोण आला होता? कोण बाबा? तुला माहिती का एकदा माझ्यासमोर कोण आला होता? नाही बाबा. काहीच. काहीच? काय बाबा, काही पण नका बोलू ना बाबा. माझ्या समोर आला. हा. आला माझ्या समोर काहीच. हा. मी त्याला म्हटलं 2 मिनिटं वाईस. भाईस अरे का भाऊची पोर काय का तो? अरे सगळं भूत माझ्या ऐकता या भूतिया बाबाचे. मग काय झालं बाबा? काहीच. हम्म. हा काहीच. तुम्हाला एक गोष्ट सांगा बाबा, खाईच्या टायमाला तुमच्या समोर आला, मग तुम्ही कुस्ती वगैरे खेळले नाही का सांगा? अरे बरखा, हम्म. आताच्या खाईसांना कुस्ती खेळण्यात इंटरेस्ट नाहीये. कुस्ती खेळण्यात इंटरेस्ट नाही? नाही. मग कशात आहे? त्यांना आता डायरेक्ट गाण्याच्या भेंड्या खेळण्यात इंटरेस्ट आहे. गाण्याच्या भेंड्या? हा. तेव्हा खैस माझ्या समोर आला. हा. आम्ही गाण्याच्या भेंड्या सुरुवात केली. हा. तो म्हणे ना ना करते प्यार हमी तुमसे कर बैठे. तो म्हणे ना ना करते प्यार हमीसे कर बैठे. हा. तो नानाच्या पुढे जायना, तो ना 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 करत होता. हा. ना 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 करत असताना मी म्हणलं तुझ्या आईचा. शिवाय नका देऊ ना. तुझ्या आईने लय घेवाचा फोन केलाय. तू जा जा. टाइम झालाय का? टाइम झालाय. म्हणजे भूत तुम्हाला एवढं घाबरतात का? हा, माझा प्रकोप खूप खतरनाक आहे. जय भूतिया. मग बाबा मला एक गोष्ट सांगा, हा. गाण्याच्या भेंड्यामध्ये तुम्ही जिंकले का खाईत जिंकला होता? मी जिंकलो. असं कोणतं गाणं म्हटलं तुम्ही बाबा? गाणं म्हटलं तुझ्या गेली. परिवार बघतो आपल्या व्हिडिओ बाबा. अरे पूर्ण गाणं ऐक मला का? हा बोला. तुझ्याही गेली बाजाराला. तुझ्याही गेली बाजाराला. पण मला म्हणली घरी पाठवूया मांजराला. हा, जय भूतिया. हा, जय भूतिया बाबा. तर बघू शकतात मित्रांनो, चुत्या बाबांनी आपल्याला भूतिया नाही रे, तुला शेवटचं सांगतं. भूतिया नाव आहे रे माझं. त्या चुत्याने भूतिया नाव ठेवलं बरोबर तुम्हाला असं काय बोलू? क्षमा असावी बाबा. तो नाती होऊन जातो बाबा ते काय. या, जय भूतिया बोल. जय भूतिया. हा. तर बघू शकतात खूप छानपणे आपल्याला बाबांनी अनुभव सांगितलेला आहे. बाबांना आपण शेवटचा प्रश्न करणार आहे. तर मला सांगा बाबा, तुम्ही घाबरतात कुणाला? मी कोणाला आज घाबरत नाही. भूताला पण नाही? अरे भूता माझ्या समोर मुतताना मूर्खा. देवाला पण नाही? अरे ओम गुरुदेव येते आमचे.
देवाला सगळ्यांना घाबरावं लागतं, पण भूत पिशाच चुडेल खैस हे सगळे आपल्या समोर मूतता मूतता. बेकार दैशात आहे बाबाची, बघू शकतात मित्रांनो तुम्ही. अरे एक मिनिटा, माझा फोन वाजतोय. हॅलो, गोतिया बोलतोय. जय गोतिया. हा 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 हॅलो हॅलो. भांडी हा घासतो. हा संडास काल धुतलं होतं ना. हा 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 धुवून टाकतो. येतो. हो 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 येतो. बाबा का तुम्ही दुकानात घाबरत नव्हतं? अरे हे भूत खूप खतरनाक आहे. कोणतं? हा फोन माझ्या बायकोचा होता. बायको? आणि तुला चिचुंद्री भूत सांगितलं हा. होतं ना, आता तिचा प्रवेश माझ्या बायकोच्या अंगात झालेला आहे. आता माझी निघायची वेळ झालेली आहे. या जगात माणूस भूताला नाही घाबरणार, देवाला नाही घाबरणार, पण बायकोला मात्र नक्की घाबर. काय फेकलं बाबा तुम्ही, एवढ्या मोठ्या बाता गेला आणि बायकोला घाबरला रे. जय भूतिया. तर बघू शकतात मित्रांनो, आपला जो पॉडकास्ट होता तो इथंच संपतोय. जय भूतिया.